बीडमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यतेलाची बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करणाऱ्या खाद्यतेलाचा साठा जप्त करत कारवाई केली। वेगवेगळ्या 5 ठिकाणी छापे टाकत कारवाईत तब्बल 1,94,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, ज्यामध्ये 1,19,186 किलो खाद्यतेलाचा समावेश आहे। नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा धक्कादायक प्रकार एफडीएने उघड केलाय। बीडमधील स्वागत ऑइल इंडस्ट्रीज, चरखा ऑइल मिल, वडवणीतील जय हनुमान ट्रेडर्स, माजलगाव मधील जानवी कमर्शियल आणि विनायक ऑइल मिल अशा 5 ठिकाणांवर कारवाई झाली आहे। रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड या अशी केवळ वरवरची आकर्षक नावं देऊन आणि पॅकिंग बदलून एकाच प्रतीचं तेल नागरिकांच्या माथी मारण्याचा हा संतापजनक प्रकार सुरू होता। कोणतीही लॅबोरेटरी त्यांच्याकडे अस्तित्वात नव्हती, कोणताही टेक्निकल पर्सन त्यांनी अपॉइंट केलेला नव्हता। सदर ठिकाणी अस्वच्छतेच्या वातावरणामध्येच पूर्ण रिपॅकिंग चालू होतं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे जसं फूड ग्रेड मटेरियलचं जे पॅकेजिंग मटेरियल आहे ते फूड ग्रेड मटेरियल याचं नव्हतं। सदर ठिकाणी तसेच कामगारांचे मेडिकल सर्टिफिकेट्स नाही आहे, त्याच्यामध्ये पेस्ट काउंटरचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे। तर अशा ज्या त्रुटी होत्या त्या अनुषंगे आम्ही तिथे ती जप्ती केलेली आहे। तर एफडीएने आणखी एक कारवाई केल्याचं बघायला मिळतंय, ज्यामध्ये रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड नावाखाली आरोग्याला घातक तेलाची विक्री केली जात होती। हा खाद्य तेलाचा साठा जो आहे तो जप्त करण्यात आलाय। तिकडे धुळे जिल्ह्यामध्ये अन्न औषध प्रशासनाकडून अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली। शिरपूर इथल्या अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेची तपासणी करून उडीद डाळ, पीठ आणि बेसन पीठ असे 3 अन्न नमुने घेण्यात आले। तर धुळे शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळ असलेल्या हॉटेल सुपर सम्राटची अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 या अंतर्गत तपासणी झाली। यावेळी हॉटेलमध्ये अस्वच्छता, अन्न पदार्थांवर माशांचा प्रादुर्भाव अशा अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आढळून आलं। या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर आजपासून हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत।